जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झालेली आहे। आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषदचे गट आणि गण अशा दोन्ही भागातील उमेदवारांची ही गर्दी आहे। ग्रामीण भागातील ही निवडणूक आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या गावातला व्यक्ती इथे येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसतो आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 63 गट आहेत जे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राबवले जातात। त्या पाठोपाठ त्याच्या 2 पटीनं हे पंचायत समिती आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणं किंवा या निवडणुकीच्या संदर्भातली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत। काल रात्री उशिरापर्यंत शिवसेना भाजप युती त्याचबरोबर शिवसेना ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित यांच्या आघाडीबाबतचा निर्णय झाला आणि त्यामुळे एक शेवटचा दिवस शिल्लक राहिल्यामुळे ही सगळी उमेदवारांची धावपळ सुरू झालेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना ह्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। कोर्ट कचेऱ्यांच्या संदर्भातले डॉक्युमेंट्स आहेत, नोटरी आहे, बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं सबमिट करावे लागतात आणि विशेष म्हणजे हे सगळं करून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी या सगळ्या उमेदवारांकडून घेतली जाते आणि त्यामुळे सगळ्याच केंद्रावर अशा पद्धतीनं ही गर्दी सुरू झालेली आहे। नुकतीच महानगरपालिका निवडणूक झाली त्याही वेळेस प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी अशीच गर्दी झाली होती। आता ती स्थिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।